दुधी भोपळ्याचे पराठे करणार आहेत। दुधी भोपळा मस्त अर्धा भोपळा किसून घेतला, त्यासाठी साहित्य कोथिंबीर घेतली, 1 वाटीभर लसूण मिरचीचा ठेचा घेतला, तिळी घेतली, मीठ घेतलं, हळद घेतली, लाल तिखट, धनिया पावडर घेतली थोडी आणि जिरं घेतलं। त्याच्यासाठी पीठ घेतलं गव्हाचं, 2 चमच तांदळाचं पीठ घेतलं, मऊ लुसलुशीत येण्यासाठी थोडं बाजरीचं पीठ घेतलं। आपण आता त्याच्यात हे सगळं साहित्य टाकून घेऊ। आपण पाणी न टाकता आपण थोडं यांना मिक्स करून घेऊ। आपण आता मी याच्यात पाणी टाकते आणि मिक्स करते। हे बघा, मी अशा प्रमाणे पीठ तयार केलेले आहे पराठ्याचं। आता याला आपण 5 मिनिटं असंच झाकून ठेवू। 10 मिनिटं झाले, आपलं पीठ तयार झालं। मी आता पराठा करून दाखवते तुम्हाला। तवा मस्त तापून गेला, आपण याला थोडं तेल लावून घेऊ। तेल लावून घेतलं, मस्त तिळी पसरून घेऊ त्याच्यावर आपण थोडे। आता याच्यावर परत थोडी तिळी टाकू आपण। थोडं तेल बी टाकू आपण याच्यावर। याला मी आता पलटी मारते याला। हे बघा, आपला पराठा तयार झाला। याला मी पलटी मारते अजून। याला मी आता काढून घेते। दुसरा पण पराठा मी तव्यावर टाकून दाखवला तुम्हाला। याला आता 2 मिनिटं आपण शिजू देऊ। याला बी आता मी पलटी मारते। हा पण पराठा मस्त तयार झाला आपला। मी आता काढून घेते याला। हे बघा, आपले भोपळ्याचे पराठे तयार झाले। मी तुम्हाला ताटात काढून दाखवते। आपले पराठे तयार झाले दुधी भोपळ्याचे। हे बघा, कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि दह्याबरोबर खा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असे पराठे करून बघा।